तुझी पूजा तू, कर्माचा सत्याचा न्यायाचा देव तू, दुष्टान दुर्जनास देई घाव तू, भक्ती तलीन होऊ तलीन एक मुखान बोला, जय जय शनी देवा, जय 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 शनी देवा, जय जय शनी देवा, जय 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 शनी देवा, जय जय शनि देवा, जय 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 शनि देवा, जय जय शनि देवा, जय 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 शनि देवा, जय जय शनि देवा, जय 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 शनि देवा। हे श्री महादेव, या विक्रमादित्याने ज्ञानसभा बोलवली आहे आणि त्या ज्ञानसभेमध्ये सर्वश्रेष्ठ ग्रह कोण हे ठरवले जाणार आहे। मुळात प्रत्येक देवतेचे, प्रत्येक शक्तीचे स्वतःचे असे कार्य आहे। सर्वश्रेष्ठ कोण हा शूद्र प्रश्न मनुष्याला नेहमीच पडत आला आहे। मुळात विक्रमादित्य कसं ठरवणार की कोणता ग्रह काय आहे ते? माझ्यासमोर प्रश्न वेगळाच आहे, कारण श्री महादेवांनी माझ्यावर कार्य सोपवलं आहे की त्यांच्या मानस कन्येसाठी हा वर योग्य आहे का। मी तर योग्य न्याय देईन, पण त्याआधी मला श्री महादेवांना भेटावं लागेल। या विक्रमादित्याची परीक्षा घ्यायची म्हणजे श्री महादेवांना मला स्पष्ट कल्पना द्यावी लागेल। मनुष्य कितीही मोठा झाला तरी त्याला हा अधिकार नाही ना। हे श्री महादेव, गुरुदेव, मी आपल्या भेटीला येतो। विक्रमादित्य, विक्रमादित्य! वेताळ, तू इथे थांब, तुला उचलून इकडे घेऊन येतो मी। थांब, आलोच। नाही, हे शक्य नाहीये। तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे ना? ते माझ्या ध्यानात आहे। राजन, उद्या सूर्यास्ताच्या आधी उत्तर दे, नाहीतर तुला ठाऊक आहे मी तुझा प्राण घेईल। वेताळा, धीर धर। ठरलेल्या नियमाप्रमाणे तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळणार। दिवस मावळला की विक्रमादित्य बदलून जातो बघ। काय झालं? त्या वेताळाशी बोलताना पाहिला मी त्याला। लहानपणापासून त्याला असल्या या गूढ गोष्टींचं आकर्षण काय ते ठाऊक नाही। ह्या साध्या गोष्टी नाहीत, आगीशी खेळ आहे हा। तो वेताळ याला कसली तरी कोडी टाकत असतो। एखाद दिवशी जीव गेला तर? आपण काळजी करतोय आणि त्याला त्याचं काही नाही। आपण काय करायचं तुम्ही सांगा। आपण आता वानप्रस्थाश्रम स्वीकारूया। हे सगळं वैभव सोडून? अगं किती लोभ ठेवशील या सुखाचा? अहो, अजून विक्रमादित्यचा विवाह व्हायचा आहे। विक्रमादित्यासाठी एक योग्य कन्या बघू आणि या जबाबदारीतून मोकळे होऊ आपण। पद्मसेना, पद्मसेना, बाळा कशी आहेस? आई, मी बरी आहे। तू जे महादेवांचं व्रत केलंयस ते सफल झालं आहे। म्हणजे? चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य यांच्याकडे तुझ्या विवाहाचा प्रस्ताव पाठवला आहे। खरंच? तुझं तैलचित्र
कुंडली आणि संदेश असं सगळं उज्जैन नगरीत पाठवलंय. आपण विक्रमकडे तुझ्या लग्नाचा प्रस्ताव पाठवलाय. लवकरच सनई चौघडे वाजणार बरं का पद्मसेना? आई माझी महादेवानं हीच प्रार्थना आहे. माझ्या लेकीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करा. जगातली सगळी सुख तिला मिळू देत. सगळं तिच्या मनासारखं होईल. महाराज, देवी, एक शुभवार्ता घेऊन आलो आहे. प्रधानजी, कानावर काहीतरी चांगलं पडेल असं बघा. हे घ्या महाराज. लवकर बघा आणि मलाही सांगा. बघा, किती सुंदर आहे ही. तामलिंगापुरीचे राजा आहेत चंद्रसेन, त्यांची ही कन्या पद्मसेना. माझ्या विक्रमासाठी का? होय देवी, त्यांच्याकडून विवाहाचा प्रस्ताव आला आहे. देवाने माझी प्रार्थना ऐकली. तिच्याबद्दल अजून सांगा ना प्रधानजी. राजकन्या ह्या महादेव भक्त आहेत. विक्रमासाठी अशीच कन्या हवी आहे हो. मलाही असंच वाटतं की आपण ह्या प्रस्तावाचा विचार करायला हवा. तुम्हीच बघा, नाहीतर वानप्रस्थाश्रमाच्या गोष्टी करता आहात. मी हा संदेश थेट आपल्यापर्यंत आणला आहे. महाराजांना याची कल्पनाही नाही. मी सांग. आज्ञा असेल. गुरुदेव, आपण सांगितल्याप्रमाणे मी विक्रमादित्यकडे जाणार आहे आणि त्याची परीक्षा सुद्धा घेणार आहे. पण मला एक सांगायचे आहे. कोणताही संकोच नको बाळगूस. जे असेल ते स्पष्ट सांग. होय माते, तुम्हाला वाटतं की विक्रमादित्याचं पद्मसेनेशी लग्न व्हावं. तुम्हाला तिची काळजी आहे. पद्मसेनेला पण तोच पती म्हणून हवा आहे. तुम्ही मला त्याची परीक्षा घ्यायला सांगत आहात आणि आता तोच विक्रमादित्य ज्ञानसभा बोलवत आहे. सर्वश्रेष्ठ ग्रह कोण हे ठरवायला. गुरुदेव, माते, तुम्हीच सांगा, हा अधिकार त्याला दिला कोणी? मी काय करू? तुला काय म्हणायचं आहे हे मला समजतं आहे. परंतु आता तू तुझ्या पद्धतीने परीक्षा घे. होय गुरुदेव, जशी आज्ञा. शनीला काय सुचवायचे आहे? तू बघत राहा काय घडतं ते. हे श्री शनिदेव, विक्रमादित्य महाराजांनी ज्ञानसभा भरवायची ठरवली आहे. पण ज्ञानसभा नेमकी पहिल्या प्रहरात आहे. सगळी कुंडली पाहता हा काळ ज्ञानसभेसाठी योग्य नाही. मला माझ्या ज्ञानातून जे समजते आहे ते राजसभेत इतर कोणालाही समजणार नाही. हे विक्रमादित्य महाराजांना कसं सांगणार हा प्रश्न आहे. काहीही झालं तरी सुद्धा पहिल्या प्रहरात ज्ञानसभा होता कामा नये. हे शनी महाराज, काय करावं?
आपणच मार्ग दाखवा. प्रणाम पिताश्री. प्रणाम माते. काय झालं? मला असं अचानक का बोलावून घेतलं? विक्रमादित्य, आम्हाला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचंय. हो, पण आत्ताच बोलायचं आहे का? आता बोलता येणार नाही का? तसं नाही माते, मी आता वेगळ्याच विवंचनेत आहे. आम्हाला तरी सांग, कसली चिंता एवढी? ते मी नंतर सांगेन. आता तुम्ही सांगा, काय विषय आहे? आपण आता वानप्रस्थाश्रम स्वीकारूया. काय? नाही नाही, तुम्ही मला असं सोडून जाऊ शकत नाही. नाही, आता लगेच नाही. तुझा विवाह होऊन तुझा सुखी संसार सुरू झालेला आधी बघायचाय. मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. हा सगळा डोलारा माझ्या एकट्याच्या अंगावर टाकून तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. हे बघ, तुझा विवाह बघावा हीच इच्छा आहे. आणि एक उत्तम स्थळ आलंय. नाही, आधी ज्ञानसभा होऊन जाऊ दे. माझ्या डोक्यात आता तो एकच विचार चालू आहे. मला एका महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. मी विवाहाचा विचार नंतर करेन, नक्की करेन, पण आत्ता नाही. हरकत नाही, पण मुळात ज्ञानसभा आहे कशासाठी? सांगितलं ना, मला ह्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे की सर्वश्रेष्ठ ग्रह कोणता आहे. त्यासाठी हा सगळा आटापिटा आहे. हे विक्रमादित्य महाराज, मी तुम्हाला कधी पाहिलं नाही, पण तुमचे वर्णन ऐकले आहे, वाचले आहे. तुमच्याशी माझं जन्मजन्माचं काहीतरी नातं असावं, म्हणूनच ही ओढ वाटते आहे. तुमच्याशिवाय आयुष्य जगणंच अपूर्ण वाटतं. तुम्ही माझ्या आयुष्यात यावं म्हणून मी महादेवांची प्रार्थना करत होते, आणि महादेवांनी ती ऐकलीही. हे राजन, कधी मी तुम्हाला भेटते असं झालं आहे? उद्या सूर्योदय झाला की पहिल्या प्रहराला ज्ञानसभा सुरू झालीच पाहिजे. उज्जैनचा राजा क्षत्रिय सम्राट महाराज, सगळी व्यवस्था करतो महाराज. सगळे माझ्या दृष्टिक्षेपात असतील हे पहा. असं करा, नवग्रहाबद्दल सांगणारे कुठे कोण बसतील हेही महत्वाचं आहे. आपण आज्ञा करावी तसे आसन देतो. रवी विषयी सांगणारे इथे बसतील. सोम विषयी सांगणारे इथे. मंगळ, बुध, गुरु, शुक्र, राहू, केतू आणि शनी तिकडे.
जशी आपली आज्ञा महाराज. ही ज्ञानसभा अत्यंत महत्वाची आहे. कोणतीही उणीव राहू देऊ नका. महाराज, आपण इतके अस्वस्थ का आहात? याआधी आम्ही तुम्हाला असं कधी पाहिलं नाही. राजन, उद्या सूर्यास्ताच्या आधी उत्तर दे, नाहीतर तुला ठाऊक आहे मी तुझा प्राण घेईल. उद्या सूर्यास्ताच्या आधी आपल्याला प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही तर माझे प्राण जाणार आहेत. मग आपण राजपुरोहितांना भेटून मुहूर्त बघावा. त्याची आवश्यकता नाही. मी सांगतोय ना, पहिला प्रहर तर तेच निश्चित ठरलं आहे. झाली का पूजा? होय. आम्ही तुला काही महत्वाचं सांगायला आलोय. काय झालं? विशेष काही नाही, तू काळजी नको करूस. हे बघ पद्मसेना, तुझ्या इच्छेखातीर उज्जैनला विक्रमादित्य राजाकडे संदेश पाठवलाय. पण त्यांच्याकडनं संदेश यायला उशीर लागला तर धीर खचू देऊ नकोस. पिताश्री, त्यांच्याकडून उत्तर येईपर्यंत मी वाट पाहीन. कितीही वेळ लागला तरी चालेल. हे सगळं तू त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून बोलतीयस, पण इतर गोष्टींमध्येही लक्ष घाल. केवळ त्यांचाच विचार करू नको. काय ऋणानुबंध आहे ते ठाऊक नाही, पण त्यांच्याविषयी, उज्जैन नगरीविषयी खूप ओढ लागते. कुठल्या तरी जन्माचं नातं असावं. मी तुझ्या भावना समजू शकतो पद्मसेना, पण कुठेतरी हे ध्यानात असू दे. राजा विक्रमादित्य हे खूप मोठे राजे आहेत. त्यांनी आपला विचार करावा ही आपली इच्छा आहे. पण त्यांच्या आयुष्यात सध्या काय सुरू आहे याची आपल्याला कल्पना नाही. मी ऐकलं आहे की देवांची कृपा आहे त्यांच्यावर. देव प्रत्यक्ष त्यांना दर्शन देतात. देवा, मी स्मरण केले आणि आपण आलात. कारणही तसंच आहे. तुझ्या मनात अनेक शंका आहेत. तू अस्वस्थ आहे. हे प्रभो, आपण त्रिकाल ज्ञानी आहात. आपल्यापासून काय लपून राहिलेलं आहे? उद्या ज्ञानसभेमध्ये मला तुमच्याबद्दल सांगायचे आहे. पण मी नक्की काय सांगू, कसं सांगू, हाच मोठा प्रश्न आहे. माझ्या जन्मापासून जे जे काही सत्य आहे ते सगळं सांगताना तुझी जीभ जड होऊ नये. या संपूर्ण सृष्टीला माझ्याबद्दल सत्य कळू दे. तुझ्या राजाने ज्ञानसभा बोलवली आहे आणि तो ठरवणार आहे की सर्वश्रेष्ठ ग्रह कोण. तुम्हाला काय म्हणायचंय हे मी समजू शकतो, पण मी प्रार्थना करतो तुम्ही त्याला शिक्षा करू नये. आपली कृपादृष्टी त्याच्यावर असू द्यावी. जो सत्तेच्या वाटेवर आहे त्याच्यावर माझी कृपादृष्टी सदैव आहे.